हाय मित्रमंडळी, कशा आहात सगळे? आणि आजचा दिवस खूप आनंदाचा आहे माझ्यासाठी कारण मी खूप खुश आहे आणि खुशीत आज ब्लॉग काढणार आहे. आता खुशीचं कारण तुम्ही विचाराल तर आज माझी बायको माझ्यासाठी पोहे बनवत आहे. पोहे मला लय आवडते. आता किती दिवसाचा आलो म्हणजे 28 हा नाही मला तरी 26 वर्ष झाली आलो. कट मी स्टँड आणलाय ब्लॉग काढायसाठी. आता हाताने नाही काढत मी. स्टँड आणलाय मी. आता स्टँडवर थोडस स्टँड म्हणजे ते काढलं आहे तसं लय दिवसाचं घरी पण पडून होतं ते. तर त्याच्यात ब्लॉग घेऊ आपण आज. यवतमाळून घेतलं होतं मी. ते पडलंय तसंच कारण यायला नाही का. हे जे आहे थांब ना, हे जे आहे हे डायरेक्ट आता हेडफोन जॅकचं आहे ते. म्हणजे त्याच्यात लावलं ते इथून दाबलं तर फोटो व्हिडिओ ऑन होते. थांब ना मी पोहे करेली माझी बायको फोटो हे. पण आताचे फोन कसे येऊ राहिले त्याले तो मायक्रोफोन जॅक नाही येऊ राहिला त्याच्यामुळे हे काही कामाचं नाही राहिला म्हणून तरी मी आता यूज करतो. थांबा 2 सेकंद. तुम्हाला लावता येते काही बोलून घेते बायको लाळात. अशी जर मग मी लाळानं चांगली गोपत असतो धरून. हा तो हाय गाईस. माझ्या बायकोनं आता पोहे बनवले मस्त बनवायचे आहे. तर ते मस्त आता तिने पोहे घेतले पोहे. तर म्या किती दिवस झाले कम से कम महिना झाला असं. महिना की नाही 8 दिवस झाले. महिना झाला म्या हे पाकिट आणून ठेवलं पोह्याचं. म्या म्हटलं इमर्जन्सी टाइम येते सकाळी नाश्ता करत जाय. तर महिन्याभरापासून आज फोडलं तिनं हे पाकिट. मग पोह्याने पोट फुगते ना. तर संभार मी किती जपून वापरतो म्हटलं. संभार पिंगर खरमुरे अमरावती पिंगर खरमुरे नड्डे अजून कुठं काय म्हणते आले सांग जा बरं. आमच्या इकडे तसं तर शुद्ध भाषेत पोंगेच म्हणते पण काही ठिकाणी पोंगे हा शब्द वेगळ्या उच्चारणासाठी होते. तिकडचे लोक तोंडाकडे पाहिजे. आपण जर आता दुकानात गेलो आपण जर म्हटलं एका ठिकाणी आहे यवतमाळ साईड मध्ये माझी सासरवाडी आहे यवतमाळ. तर तिथं जर गेलो मग दुकानात आता मी पहिले गेलो होतो तर काकू पोंगे द्या म्हटलं. तर ते असे पाहिजे काय म्हटलं पोंगे काय खरमुरे पिंगर नड्डे मग म्हणते असं म्हण असं म्हणायचं नाही म्हणते इकडे. तर ठीक आहे तर असा विषय. आणि आज पोहे चालू आहे. माझी बायको आता पोहे करून चालणार आहे मध्ये. हे स्टँड बरोबर आहे नाही यूज नाही करता येत. चांगला आहे तुम्ही मोठा तर करा त्याला. मोठा करून फोन जर पडला तर फोन नाही पडत ना तसं करणार. तर आता आम्ही घरी होतो माग म्हणजे मी बाहेर गावी होतो शूटिंगवर. तर घरी कोणीच नव्हतं. तर घरी उंदीर येते आणि पुरा सत्यानाश करून टाकते घराचा. पण ह्या दरवाजा लावला तर दरवाजा आहे म्हणजे चाळणीच्या मच्छराचा भोग पाडून ठेवला. हा तर इथून रातभर येते रातभर पुरा कचरा बचरा करून जाते. काय काजू मी नाही खात. काजू घे ना चांगला आहे टेस्टी. काजू मी ठेवून दिले होते. बाप्पा काजू खायला भेटून राहिला असता सगळं खुश. काजू तर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगतो. आमच्या बाल्कनीत नाही का एका कबुतरानं पिल्ले दिले. म्हणजे पहिले अंडे दिले होते तेव्हापासून नाही का इकडे पूर्ण वापरणं बंद केलं. नाही तर शेंगदाणे बा कुत्रीनं चांगले पोहे बनव म्हणलं तर शेंगदाणे जाळून टाकले. नाही जायले लपकन काढले. काय रपकन काढले काय बिल झाले तरी काय होतच असते तेवढं चालूच असते. म्हणून मग झापडा मारूशा वाटते तुले. जीवनाचा चढ उतार तेवढा चालूच असते. नाही टाकावा आता
तर आमच्या गॅलरीत कबुतरानं दिले अंडे 2 दिले होते आणि ते अंडे वगैरे दिले इथंच आणि कसका गेला ना. वाव, आता असं वाटू राहिलं पोहे खाव. लवकर बनव. खाना दिसूनही नाही राहिले मला. काय मस्त पोहे करू राहिली तू. तोंडाला भारत नेता हो तुम्ही. म्हणजे खायच्या पुढे मस्त भारत नेता. मग मस्त करतात की मग बनवल्या रे असेच केलते. पण तेलकट नको करू जास्त. तेलकट नको करू. तेलकट जाऊ दे, मला भेव लागलं ते. आता भूक लागली म्हटलं, वास सुटला बरोबर पोटात. कावळे बोंबलू वास सुटला आता पोट असं कावळे बोंबलू राहिले. कावळे एक फोटो घेईन मला पहिले. दाखव इकडे पोहे. आणखीन घेऊ का थोडेसे पोहे. शेंगदाणे दिसाचे राहील ना. गाईज हिनं मी फोनवर बोलेपर्यंत पोहे बनवून टाकले, दाखवून नाही दिलं. पोहेचा कलर कोण असा दिसू राहिला. कलर म्हणजे याचा सांबार पाहिजे होता थोडासा. पिवळेच झाले ना. पांढरी दिसताय का तुम्हाला. याच्यात पांढरे दिसत आहे. मला माहित तुमच्यात काय मोबाईल गेलेला आहे तुमचा. हे पहा एवढी पिवळी दिसते आहे ते पांढरे म्हणता. वा वा वा, मस्त बनवले. डबल बोल. हा, खोटलावाले 1 नंबर राहिले. तर काही असो, माझ्यासाठी पोहे तयार झालेले आहे आणि आज आम्ही पोहे खाणार आहे. आणि खिचडी पण आहे. रात्रीची खिचडी आहे. तर खाऊ मस्त. हो, तर पोहे खा, खिचडी खा. पोहे काय जेवण आहे काय, नाश्ता होय. तर मी खाऊ नाही घेईन आला टाइम. तर पोहे मी जेवणासारखंही खाऊ शकतो, कारण आय लाईक पोहे. मला माहिती तुम्हाला पोहे सगळ्यात जास्त आवडते म्हणून त्या महिनाभरापासून आता बनवले. तर असा विषय आहे. आणि असं वाटतं जेवले पाहिजे, पोहे नाही खाल्ले पाहिजे तुम्ही. जेवले तर अंगाला. हा बनवा. ठीक आहे, जाय मग. पोहे तर काय बे गल्ल्याकडे सुकी राहते. ठीक आहे गाईस, तर आमचे पोहे रेडी झालेले आहेत. आता आम्ही खायला चाललो. आपल्या भूक लागली म्हटलं. ये, आम्ही आजच आलो गावावरून सकाळीच. आणि घरी उंदराने पुरा पसारा करून ठेवलाय. तरी त्याला मी ब्लॉक करून ठेवतो, तरी येते कुठून येते बिचारे काही समजत नाही. आणि अशाच पद्धतीने आमचे व्हिडिओज बंद होते काही दिवस, कारण मी बाहेरगावी होतो शूटिंगवर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी. तर आता अजून चालू होणार आहे. आणि आता तृप्ती बोलते. हाय फ्रेंड्स, आता मी सध्याच्या परिस्थितीत कामं करून राहिली. हे उंदरा आमचे पुरं पाळपूळ करून ठेवून देते. लय आता करून ठेवते. लागूनही नाही राहिले. इथं ठेवायचं असते हे इथं खुबे आहे चांगले. पण तिथं खुबे मनात होते ते ठेव. आणि मी साफसफाई करून राहिली. हे किती काही सप्पा केलं तर जसंच्या तसंच होते. आमच्या जवळ भांडे लावायला रॅक नाही आहे. ह्या रॅकेतून भांडे पुरे खाली पडते. चमचे जर लावले लहान तर खाली पडून जाते. पुरा गिदाडा होऊन जाते. लय वेळा रोज सप्पा करायला लागते. आणि माझी मुलगी येते आणि पूर्ण तिखट, हळद, मीठ, तेल सगळं सांगून ठेवते. त्याच्यासाठी वाटं ठेवा, कुठं ठेवा विचारच येते. झालं सप्पा आहे. आणि हे झोरे ठेवले का मग अजब दिसते ते. झोरे ठेवल्यावर वेगळंच दिसते. झोरे ठेवल्यावर मग काय झालं, झोरे घरात नसते तर कुठं असते. खिडे रोईना, मग खिडे रोईल्यावर काय हे आहे ना इथं अटकावले नाही. तिथं चांगले नाही दिसत. जिथं चांगले दिसते घर होय तर घरात सामान तर ठेवाच लागन. झोरे मग लोक म्हणते किती गयाटा राहते, म्हणते किती गयाटा दिसते. झोऱ्याने गयाटा कायले गयाटा राहते. स्वयंपाक खोली होय आमची. थैले स्वयंपाक खोलीत नाही ठेवत तर कुठं ठेवत. आणि घरात गयाटा नसल्याशिवाय घरासारखं वाटत नाही. घरात गयाटा होणेच आहे. किती काही साफ केलं, सूप केलं तरी अर्ध्या घंट्यानं 1 घंट्यानं तोच चालवणार आहे. पण किचन आता तुम्ही बाहेर लोकांना माहित आहे काय होते तर बोलते ना मग अशी वापर आहे, तशी वापर आहे अशी म्हणते. तर चला, आमचं आता नवीन पोस्ट आलेले आहे. इन्स्टावर फॉलो वगैरे करा.
100 रुपये. हो तृप्ती कॉंग्रॅच्युलेशन. ते हिचे 1 मिलियन झाले पूर्ण इन्स्टावर. तर एक डाव नक्की जाऊन बघा. हा धन्यवाद. आणि मी अजूनही 1.5-2 लाखावर अटकून आहे आणि तृप्ती आली मागून आणि तिचे 1 मिलियनही झाले. फेमस तर काहीच 3-4 काय फॉलोअर्सची गरज आहे फक्त 1 मिलियन व्हाले. मग आज पार्टी आहे 1 मिलियनची है ना. माझ्याकडे नाही विजय खंडारे. आणि फेसबुकवर सुद्धा फेसबुक पेजवर सुद्धा फॉलो करा कारण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ येते फेसबुक पेजवर. आणि युट्यूबवर 1 मिलियन करून द्या आमचे लवकर. अरे हो यार युट्यूब किती दिवस झाले तसेच करू लोक. जाऊ दे ना जाऊ दे कारण त्याच्या नाही मग आपण पार्टी देऊ ना चांगली. पार्टी कोणाला त्याला देणार आहे का. हो सगळ्यांसाठी मग म्हणजे 10 लाख लोकांसाठी पार्टी. 10 लाख लोकांसाठी पार्टी झाली. असं कराय मी QR कोड टाकतो याच्यात आपल्या व्हिडिओ मध्ये 1-1 रुपये दान करा. 10 लाख लोक 1-1 रुपये दान करा तर 10 लाख रुपये होईल. मग 10 लाख रुपयाची पार्टी देऊ. सगळ्याला येण्या जाण्याचा खर्च हे ते सगळं नाही असं असते काय. होते ना तसं होत नाही का. नाही हो पण आपले सबस्क्रायबर करून दिलं तरी लय पैसे नका पाठवू म्हणते. 1-1 रुपये पाठवून तर लय मोठं हे होऊन जाईल. काही नका करू फक्त आमचे 1 मिलियन सबस्क्राईब करून द्या. दे पोहे दे. धन्यवाद. बस पोहे दे. जाऊ दे. थंडे झाल्यावर चांगले नाही वाटत. दे पटकन. म्हणजे माहिती आहे तुम्ही संभारच नाही आता. संभाराशिवाय चांगले नसते पण म्हणजे माहिती संभार ना मीठ कमी झालं. काय झालं काऊन. गरम लागलं ना मला. गरम लागलं का. मीठ कमी झालं. बस जास्त खारट करशील काय. नाही करत ना मग. एवढं मीठ टाकशील मग काय पाणी टाकायला लावशील. नाही मी पोहे चांगले झाले पण मला वाटलं नव्हतं एवढं चांगले मी पोहे करू शकतो म्हणून. शक्य मला तृप्ती हो कुछ भी कर सकते. बस यल नको पाडू जास्तीचा. दे पोहे दे. काय लोक पाडू मला आवडत नाही यल पाडलेलं जास्तीचा. घ्या खाऊ दे. ये तर गाईस पोहे झालेले आहे आमचे आणि या पोहे खाले. पहिले मी खातो तर तोपर्यंत मी पोहे खातो तोपर्यंत तुम्ही लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलले करा मेन चॅनलले करा. पोहे हा विजय खंडारे चॅनलले करा. नाव माहित नसेल ठीक आहे मग मंडळी. तर अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉग होता छोटासा. म्हणजे खूप सारे लोक कमेंट करतील रोज टाकत जा म्हणते काही ना काही. तर चला काही ना काही ठीक आहे मग. चला राम राम बाय बाय. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.